वेगळी दिशेने पाठवलंय. फिल्डिंग मध्ये थोडस बदल आपण बघतायत पहिल्या चेंडू नंतर. उज्ज्वल, हो सुंदर टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, स्क्वेअर काट, चेंडू चालला वेगाने सीमारेषे बाहेर, चौकार. पण बघूया प्रितेश जोशी वरती दबाव जरूर असेल, पण तो इथून पलटवार करेल का? हो हो हो, आता नाही, आता मात्र गेलाय बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गणेश पाटील चिपी ओव्हर द विकेट. ओ मुक्त का चंदन घिसले नंदन, फ्रीट वरती आलाय. षटकार. म्हणजे जुनी 42 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर गणेश, उज्ज्वल माफ करा. ओ यावेळेस मात्र पाठवलाय भरपूर 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 लांब चेंडू गेलाय आणि जाताना देऊन गेलाय. फार कठीण असतो चेंडू, टाकायला तितकाच कठीण असतो, बघताना तो खूप चांगला चेंडू वाटतो. ओ यावेळेस ओव्हर पिच पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. षटकार. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला उंचच्या उंच गेलाय सीमारेषे बाहेर आणि एक जबरदस्त फटका. 2 यॉर्कर नंतर हा बॉलिंग मार्कवर आपण बघतायत यश पुन्हा एकदा. हो उडावलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफार. 3 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 14. हा देखील पाठवलाय ओव्हर द बॉलर रेड, व्यासपीठाच्या वरून सीमा पार. षटकार. असताना कामतगर संघ यानंतर इन ऍक्शन मध्ये असणार आहे उत्तनच्या अगेन्स्ट. 2-8 कट करतात गॅप मध्ये, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, चेंडू सीमा पार. चौकार. प्रितेश वरती दबाव असणार आहे 4 धावा करण्याचा. तो चौकार मारेल की षटकार मारेल की इथून यश त्याला थांबवेल. 1 बॉल 4 आणि हा विजयी षटकार. व्हॉट इनिंग, काय जबरदस्त खेळी. प्रितेश जोशी नाबाद राहिला.